अभिनेता सैफ अली खानच्या मुंबईतील वांद्रे इथल्या घरात मध्यरात्री एक चोर शिरला आणि त्याने अभिनेत्यावर हल्ला केलाय। मध्यरात्री 2:30 वाजताच्या सुमारास सैफवर हा हल्ला करण्यात आलाय। यावेळी सैफसह त्याच्या कुटुंबातील सर्वजण गाढ झोपेत होते। सैफवर हल्ला झाल्यानंतर जेव्हा घरातील इतर सदस्य जागे झाले तेव्हा चोर पळून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलीस सध्या चोराचा शोध घेत आहे। या प्रकरणी वांद्रे पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी वेगवेगळे टीम्स बनवलेत। सैफ अली खानला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस IPS अधिकाऱ्यांनी दिली। सैफवर चोराने चाकू हल्ला केला की त्याच्यासोबत झालेल्या झटापटीत सैफ दुखापत झालाय हे अद्याप स्पष्ट झालं नाही। आम्ही या प्रकरणी अधिक तपास करत आहोत। या घटनेप्रकरणी मुंबई क्राईम ब्रँच सुद्धा तपास करत आहे असं अधिकारी म्हणाले। सैफ अली खानला मध्यरात्री 3:30 वाजताच्या सुमारास लीलावती रुग्णालयात आणलं गेलं। त्यांच्या शरीरावर एकूण 6 जखमा होत्या आणि त्यापैकी 2 खोलवर झाल्या आहेत। एक जखम त्यांच्या पाठीच्या कणाजवळ आहे। सैफच्या घरी चोर नेमका कसा शिरला, त्याच्यावर हल्ला कसा झाला, यावेळी सुरक्षारक्षक कुठे होते या संदर्भातील तपास मुंबई पोलीस करणार आहेत। यासाठी ते सैफच्या घरी पोहोचल्याची माहिती समोर येत आहे।